रक्ताचा थेंब आणि थेंब या मातीत पडला तेव्हा हिंदवी स्वराज्य निर्माण झालं उगाच नव्हे। आमचे मावळे आयऱ्या गैऱ्या पुढे लाचार पुढाऱ्या पुढे झुकत नाहीत। शिवभक्त मावळे कोणा पुढे वाकत नाहीत। मोडेल पण वाकणार नाही याला मावळे म्हणतात। आणि हे मावळे वागतात कुणा पुढे? आमचे मावळे वागतात कुणा पुढे? अरे चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर, अरे चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर आणि शिवभक्तांचे मस्तक झुकते फक्त आणि फक्त शिवरायांच्या चरणावर, शिवरायांच्या चरणावर, शिवरायांच्या चरणावर। हे रक्त फक्त राजांच्या मस्तकी झुकेल, हे रक्त हे मस्तक फक्त शिवरायांच्या पायाशी टेकेल, दुसरीकडे टेकणार नाही। आणि म्हणून राज होत, काही लोक म्हणतील महाराज आज या ठिकाणी शिवाजी महाराज सांगण्याची गरज काय? अशा बहादरांना मला सांगायचं आहे, अरे माझे राजे जन्माला आले नसते तर आज या ठिकाणी हे कीर्तनच बघायला मिळालं नसतं। राजे होते म्हणून कीर्तन आहे। आपल्या गावावर येतानाच सिंदखेड राजा नावाचं तीर्थक्षेत्र लागतं। सह्याद्रीचा सिंह जन्मला, अरे सह्याद्रीचा सिंह जन्मला आई जिजाऊ पोटी। हर हर महादेव घुमली गर्जना कडक किल्ल्यांच्या अवती, तुमचा अभिमान, तुमचा स्वाभिमान आणि तुमचं भाग्य आहे या मातीत तुम्ही जन्माला आलात का? आम्हाला विचारलं कुणी तर आम्ही अभिमानानं सांगतो, अरे आम्ही पंढरपूरचे, जिथं अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे, ब्रह्मांडाचा नायक आहे, त्या गावचे आम्ही, असं आम्ही अभिमानानं सांगावं। आणि तुम्ही इथं जन्माला आलात तुमचं भाग्य या कारणासाठी आहे। तुम्हाला जर कुणी विचारलं, तुम्हाला जर कुणी विचारलं तुम्ही कुठले, तर तुमच्या तोंडातून निघावं, अरे जिना सह्याद्रीच्या सिंहाला जन्म दिला त्या राजमातेच्या गावचे, त्या राजमातेच्या। म्हणून काही काळापूर्वी, काही वर्षांपूर्वी घडलेली ही घटना ऐका। गायी कापल्या जात आहेत, मंदिरात पाडले जात आहेत, गायी कापल्या जात आहेत, मंदिरात पाडले जात आहेत। भर रस्त्यावर आमच्या आई बहिणीच्या अंगावर हात टाकला जातोय, भर चौकात आमच्या लेकी बाळीची लुटली जाणारी इज्जत, भर रस्त्यावर आमच्या आई बहिणीच्या अंगावरच काढून फेकलेलं वस्त्र, हा नंगानाच, हा अत्याचार बघवला नाही एका स्त्रीला, बघवला नाही एका स्त्रीला। आणि ही स्त्री आई जगदंबेच्या दरबारात आली, तिनं पदर पसरला आणि मागणं घातलं, तुझा शक्ती मला हवी आहे, तुझा बळ मला हवाय, तुझा अंश मला हवाय। तिचं नाव काय होतं? राजमाता जिजाऊ मा साहेब। मागणं घातलं देवीला, उजवा कौल मनात धरलेला आहे आणि आई जगदंबे समोर कुळदैवत होतं तुळजा भवानी, आई जगदंबे समोर पदर पसरला। नवरात्रातल्या 7व्या माहळेला पुराण कराला, पुराण कराला, पुराण कराला। जिजाबाई आल्या दर्शनाला, देवी समोर पदर पसरला। एक बाळ हवा गे मला, एक बाळ हवा गे मला, तुझी शक्ती हवे के मला, तुझी शक्ती हवे के मला। भवानी पावन वसाला, पावन वसाला जिरहा
गोंधळाला सुरुवात केली. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी गोंधळी आंब्याचे गोंधळी 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 आंब्याचे गोंधळी. आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरी नाम संबळ. आमचा घालावा गोंधळ हरिनाम संबळ. काम क्रोध वकरा पारा तुझा रखमाईच्या वराहा. क्रोध वक्र मारा पूजा रखुमाईच्या वरा. जिथं विठूचा रावळा तिथं तुकयाचा गोंधळ. चित्त विष्णूचा रावळा तिथं दुखयाचा गोंधळ. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी. गोंधळ घातला आंबेला घातला आंबेला तुळजा भवानीला तुळजा भवानीला. आई जगदंबेला गोंधळ घातला. काही दिवस निघून गेले. माहुली किल्ल्याला वेढा दिला. आतमध्ये जिजाऊ मासाहेब अडकलेला आहे. पोटामध्ये छत्रपतींचा गर्भ वाढतोय. लखुजीराव जाधव लखुजीराव जाधव जिजाऊ मासाहेबांचे वडील माहुली किल्ल्याला वेढा दिला. आतमध्ये ही मंडळी अडकली. काय घडतंय मंडळी ऐका. काय भाग्य असेल आमच्या हिंदू धर्माचं. एक बाप आपल्या मुलीचं कुंकू पुसायला निघाला होता. आपल्या जावयाला मारायला निघाला होता. किल्ल्याला वेढा दिला. बाया बाया बसल्या. बायांच्या गप्पा रंगात आल्या. शहाजीराजे महाराज आले. आम्ही ऐकलं आहे ते खरं आहे. आपली काही डोहाळे इच्छा आमचे डोहाळे पूर्ण कराल. अलबात का नाही. तुमचा जिलेटो हवाय. तुमची समशेर हवी आहे. आम्हाला वाटलं एखादा महाल मागाल. एखादा गड किल्ला जिंकून मागाल. आपण देताय ना. पोशाख दिला. डोक्यावरती जिरेटोप घातला मंडळी. तलवार हातात घेतली आणि ती तलवार कर 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 फिरवायला सुरुवात केली. कर कर फिरवी पट्ट्याला फिरवी पट्ट्याला फिरवी पट्ट्याला कर कर खाल्लं दाताला. चर चरा वळला मुठीला चरा चरा वळला मुठीला. येत हो आम्ही जन्माला. दुष्टांचा नाश करण्याला डोहाळे लागले चिचाला. डोहाळे लागले मातेला. संगती शहाजी राजाला शहाजी राजाला शहाजी राजाला विराजित शहाजी राजाला विराजित शहाजी राजाला विराजित. आई जगदंबा 7 महिन्याची गरोदर बाई घोड्यावर बसली. खजिना संपला. धान्य संपलं. भुयारातून ही मंडळी बाहेर निघाली. 7 महिन्याची गरोदर बाई. महिला मंडळ ऐका. 7 महिन्याची गरोदर बाई घोड्यावर बसली. लगाम खेचला. आणि आमची आजची 2 महिन्याची गरोदर बाई डॉक्टरच्या दवाखान्यात हेलपाट्या घालते. डॉक्टर साहेब नाही बस बोंबलोत. 7व्या महिन्यात घोड्यावर बसावं राजमातेनं. हे आमचे डोहाळे सामान्य डोहाळे. माती खा कोळसा खा राख खा. हे आमचं. सह्याद्रीच्या सिंहाला जन्म द्यायचा होता. काय कष्ट सोसावे लागले राजमाता जिजाऊ मासाहेबांना. तुमच्या गावाजवळ राजमातेचं जन्मस्थान आहे म्हणून आज हा विषय निवडलाय.
घोड्यावर स्वार समयाला, घोड्यावर स्वार समयाला, स्वार समयाला, स्वार समयाला, मारून टाच घोड्याला, मारून टाच घोड्याला. घोडा दौडायला लागला सह्याद्रीच्या तळ्या खोऱ्याने, घोडा दौडायला लागला. बाळा, तुला त्रास व्हावा म्हणून मी घोड्यावर दौड करत नाही. ही घोडदौड का करत आहे तुला माहिती आहे? याच घोड्यावर बसून हे स्वराज्य निर्माण करायचं आहे. शिक्षण देते मी तुला, शिकून घे माझ्याकडून. गर्भात शिकवी बाळाला, शिकवी बाळाला जिरहाती, घोडा दौडायला लागला. एके दिवशी मध्यरात्रीला, एके दिवशी मध्यरात्रीला प्रकार काय घडला? रात्रभर दौड चालू आहे. घोडा दौडायला लागला. पोटामध्ये छत्रपतींचा गर्भ वाढतोय. जुन्नर या गावाजवळ जाताच घोड्यांच्या टापांचा आवाज आला. आबा साहेब, मा साहेब आल्या, मा साहेब आल्या, मा साहेब आल्या. घोड्यावरून पाय उतार होत असताना तोल केला आणि शहाजी राजांनी धरलं. अहो 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 पडाल, अशी जर तुमची रपेट असेल तर आम्ही पुढे कसं जायचं? पाठीमागून शत्रू जवळ आलाय, कधी घाला घालेल सांगता येणार नाही. आणि तुमची अशी रपेट. हे बघा माझा ऐका, हे बघा माझा ऐका. माझ्या पोटात बाळ वाढतंय. मला वाटत नाही मी आता पुढे येऊ शकेल. म्हणजे एक काम करा, मी इथेच थांबते. शत्रू जवळ आलाय, तुम्ही पुढे निघून जा. काय या अवस्थेमध्ये या घनदाट जंगलात तुम्हाला इथं सोडून जाणं हे मर्दाचं लक्षण नव्हे राणी साहेबा. आम्ही जाणार नाही. पण माझं ऐका, आम्हाला ऐकायचं नाही. हे बघा माझं ऐका, मी आता येऊ शकणार नाही. घोड्यावरची रपेट माझ्याच्याने आता होणार नाही. म्हणजे माझं ऐका, पाठीमागून येणारा जो शत्रू आहे ना, ते तुमचे सासरे आहेत म्हणून तुम्हाला धोका आहे. पण माझे मात्र वडील आहेत आणि कुठल्याही मुलीला तिच्या बापापासून कधीच धोका नसतो. माझा ऐका. पाठीमागून लखुजीराव जाधव चाल करून येत होते. तुम्ही जा, मी थांबते. पण काही नाही. विश्वासराव देशमुखांच्या वाड्यावर जिजाऊमा साहेबांना ठेवण्यात आलं, जुन्नर या गावाजवळ. आणि शहाजी राजे पुढे निघून गेले. पाठीमागून लखुजीराव चाल करून येत आहेत आणि लखुजीरावांना कळालं मा साहेब वाड्यावर आहेत. लखुजीराव वाड्यावर गेले. वाड्यावर पाय ठेवला. पाय ठेवताच आतून आवाज आला, कोण आहे? श्रीनिवास सरदार. पाबंदी रखो आबा साहब. पुढे पाऊल टाकाल तर खांडोळी केल्या जाईल. आवाज कुणाचा होता? राजमाता जिजाऊ साहेबांचा. स्वतःच्या वडिलांच्या अंगावर तलवार घेऊन धावून आल्या होत्या मा साहेब. आपल्या पोरीला समोर बघितलं मंडळी, आपल्या पोरीला समोर बघितलं. या बापाच्या हृदयाला पाजर फुटला. हातातली तलवार गळून खाली पडली. डोळ्यातून अश्रू आले. हात पसरले आणि आवाज दिला, जिजा ये का जिजा, या बापाला भेटायला ये. ये
दिवसातून बघतोय माझ्या बाळाला, किती दिवसातून बघतोय माझ्या लेकीला, माझ्या जिजाला. ये बाळा, ये ग बाळा. मासाहेब पोटाला हात लावला. हळूहळू हळूहळू जवळ आल्या. जवळ येताच कडकडून मिठी मारली. तोंडावरून हात फिरवला, केसावरून हात फिरवला. कशी आहे माझी जिजा, कसं आहे माझं बाळ? मासाहेबांनी झटकलं. आबा, आबा तुम्ही विचारताय मी कशी आहे? आबा तुम्ही ऐकायचंय, आबा ऐकायचंय तुमची जिजा कशी आहे? ऐका. दोन जीवाची बाई मी, माझ्या पोटात बाळ वाढतंय आबा असं म्हणतात. पोटात बाळ असलं ना तर पाय सुद्धा नीट टाकावा, नाहीतर त्या बाळाला धोका असतो. पण आबा त्याच बाळाचे प्राण वाचवण्यासाठी या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यानं फिरतीये आबा, या दगडा धोंड्यातून पळते. अशी तुमची जिजा, तुमची जिजा ऐकायची आबा. या अवस्थेमध्ये पोरीनं माहेरी राहावा, आराम करावा. पण आबा माझं नशीब बघा, ना माहेरी ना सासरी मध्येच ही जागा धोक्याची येईल. तर शत्रू कधी येईल, कधी घाला आबा. आणि दैव बघा, माझ्या कपाळीचं कुंकू पुसायला माझा बाप माझ्या पाठी. आबा, आबा बस ऐकवत नाही. वय झालंय. अरे लेका, अरे वय झालंय. साठी नाटी म्हणतात, यात नवल नाही. या बापाला क्षमा कर पोरी, या बापाला क्षमा कर. आबा एवढं प्रेम जर तुमचं माझ्यावर आहे तर हे बंद का होत नाही? हे बंद का होत नाही? पोरी, जाधव आणि भोसल्यांचं वैर जीवात जीवाई तोपर्यंत बंद होणार नाही. पण आबा काही नाही बोलू नकोस, आराम कर. जेवायला वाढलं. आपल्या मुलीची अवस्था बघून कुठल्या बापाला जेवण जाईल? केलं नाही. मासाहेब आले. आबा या लेकीच्या हातचं थोडस घ्या, या जिजाच्या हातचे 2 घास खा. परत कधी जेवायला मिळेल माहित नाही, कधी वाढायला मिळेल. आबा 2 घास. हात बाजूला केला. बाप लेकीची नजरेला नजर भेटली. ताट भरलं तरी कळालं नाही. विश्वासरावांनी खुणवलं. ताट भरलंय. राणी साहेबा भास. जेवण झालं. पानाचा विडा झाला. ही मंडळी निघाली. निरोप घेण्याची वेळ आली. मासाहेब समोर आल्या. पोटोशी असलेल्या मासाहेब. आबा येतो पोरी, काळजी घे. ओय आबा नीट या, पाया पडते, थांबा. पदर धरला, पोटाला धरलं. वाकणार वाकणार एवढ्यात धरलं. अगं अगं पोरी, 2 जीवाची आहेस, वाकू नकोस. आबा नीट या. या जिजाला तुमची गरज आहे. माझ्या बाळाला आजोबांच्या आशीर्वादाची गरज आहे. शब्द ऐका, माझ्या बाळाला आजोबांच्या आशीर्वादाची गरज आहे. नीट या, काळजी घ्या. रस्ता धोक्याचा आहे. आबा नीट या. वैले का येतो. निरोप झाला मंडळी. आणि लखुजीराव निघाले. पण पाय निघतोय कुठं? बाप होता शेवटी, बाप. पोरी पदर पसरतो तुझ्या पुढं. लेक म्हणून एक मागणं देशील? बोला ना आबा, काय हवंय? महिला मंडळ ऐका. जिजा ही जागा धोक्याची आहे. इथं तुला कसं सोडावं? माझा पाय निघत नाही, माझं काळी झालंय. पोरी तुझी काळजी लागली आहे. एक काम कर, तू चल माझ्या सोबत. मी तुझी चांगल्या ठिकाणी व्यवस्था करतो. चल माझ्या सोबत. आपल्याला निघायचंय. आवरायला घ्या, आपल्याला निघायचंय. महिला मंडळ. बाप म्हणतोय लेकीला, चल माझ्या सोबत. जिजाऊ मासाहेबांचं उत्तर काय आहे? आबा मी तुमच्या सोबत आले असते, पण मी येऊ शकत नाही. त्याचं कारण आबा, मी जरी मुलगी जाधवांची असले ना आबा, मी जरी मुलगी जाधवांची असले ना आबा, तरी सून मात्र भोसल्यांची आहे. सून मात्र भोसल्यांची आहे.
माझ्या नवऱ्यानं मला इथं सोडलंय, माझा बाप जरी चल म्हणला ना तरी मी इथून जाऊ शकत नाही. काय संस्कार होते, काय मर्यादा होत्या, काय परंपरा होत्या. पण पोरी येत नाहीस. पण या अवस्थेत आबा माझी जर एवढी काळजी लागली ना, एक काम करा, इथून काही अंतरावर शिवनेरी नावाचा गड आहे, या शिवनेरी किल्ल्यावर मला नेऊन सोडा. त्या ठिकाणी सगळी सुरक्षा आहे, तिथं धोका नाही. आबा विश्वासरावांच्या सहाय्यानं जिजाऊ मासाहेबांना शिवनेरी गडावर नेण्यात आलं. गड चढत असताना शिवाई देवीचं दर्शन घेतलं. कमरेचा कसा काढला. पूर्वीच्या काळी त्यामध्ये अलंकार असायचे. कसा काढला, मासाहेबांच्या हातात दिला. पोरी जगलो वाचलो तर येईल बाळाला भेटायला, आणि नाही आलो तर हा आशीर्वाद माझ्या बाळाला दे. नाही आबा, देवी समोर आहात असं बोलायचं नाही, देवी समोर आहात असं बोलायचं नाही. तुम्हाला यावं लागेल, मला भेटायला यावं लागेल, माझ्या बाळाला बघायला यावं लागेल. आबा यावं लागेल. गडावर सोडलं, लखुजीराव निघून गेले. काही दिवस गेले. लखुजीराव जाधवांना देवगिरी किल्ला दौलताबाद या ठिकाणी बोलावण्यात आलं, आणि त्याच ठिकाणी त्यांच्या देहाचे तुकडे 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 करण्यात आले. अमानुष कत्तल झाली. ही बातमी शिवनेरी गडावर गेली. ज्यांच्यासाठी चंद्राप्रमाणे देह झिजवला, ज्यांच्यासाठी बहुमलातलं सामर्थ्य खर्च त्यांनीच खलास केला. त्यांनीच मासाहेब आजारी पडले. सुईन आली, दाईन आली, बाळंतपणाच्या वेदना सुरू झाल्या. गडावरचा दरवाजा बंद झाला. इकडून तिकडे मंडळी येरझाऱ्या घालत आहे. काय घडतंय कोण जाणे, काय घडतंय कोण जाणे. दुसरा दिवस उजाडला तरी निरोप येईना. दुपार झाली तरी दरवाजा उघडल्याच जाईना. रात्र झाली तरी दरवाजा उघडल्याच जाईना. काहीच कळेना. काय घडतंय कोण जाणे. आमच्या राणी साहेबांवरती कृपा असू दे. तिसरा दिवस उजाडला. वेदना वाढत चालल्या. सूर्य मावळायला लागला. सूर्य मावळत असताना हिंदू धर्माचा सूर्य उगवला गेला. वड्याचा दरवाजा उघडला. एक बाई बाहेर आली. ऐकलत का, ऐकलत का, राणी साहेबांना मुलगा झाला. शहाजी राजांना मुलगा झाला. राणी साहेबांना मुलगा झाला. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती जन्माला आलं. आनंद झाला कुणा कुणाला. एकेकाळी सह्याद्री हसला, एकेकाळी सह्याद्री हसला. आनंदाला कसला, आनंदाला कसला. मुलगा झाला शहाजी राजाला. शिवनेरीत बाळ जन्माला. रेशमाची दोरी पाळण्याला, रेशमाची दोरी पाळण्याला. जिजामाता हलवी बाळाला. शिवाजी ठेवला नावाला. या शूरवीरांना मानाचा मुजरा. स्वराज्याच्या रक्षणासाठी ज्याप्रमाणे पूर्वी मावळे लढत होते, 11 वाजले, ज्याप्रमाणे पूर्वी मावळे लढत होते त्याप्रमाणे आता जवान लढतायत. देशाच्या त्या रक्षणासाठी, स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राण जयानी वाहिला. देशाच्या त्या शूरवीरांना तुम्हा माझा पहिला. हा घ्या मानाचा मुजरा.